नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं पेन्शन टॉक्स विथ चिंदरकर या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. सर्वप्रथम माझ्या चॅनलला सबस्क्राईब, व्हिडिओला लाईक केल्याबद्दल धन्यवाद. असेच आपले सहकार्य असावे ही अपेक्षा करून मी माझ्या पुढच्या भागाला सुरुवात करतो. ही चित्रफित महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती वेतन नियम 1982 व महाराष्ट्र शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेला शासन निर्णय यावर आधारित आहे. भाग 19वा. 7व्या वेतन आयोगामध्ये 3 लाभांच्या सुधारित सेवा अंतर्गत आश्वासित प्रगती योजनेबाबत 3rd MSCP महाराष्ट्र शासन निर्णय दिनांक 2 मार्च 2019 संकेताक क्रमांक 2019-03-02-180 932 6405. महाराष्ट्र शासनाने 4थ्या, 5व्या व 6व्या वेतन आयोगामध्ये शासकीय कर्मचारी यांच्याकरता कालबद्ध पदोन्नती योजना, सेवा अंतर्गत आश्वासित प्रगती योजना तसेच सुधारित सेवा अंतर्गत आश्वासित प्रगती योजना लागू केल्या आहेत. कालबद्ध पदोन्नती योजना व सेवा अंतर्गत आश्वासित प्रगती योजना या 2 योजना संपूर्ण सेवा कालावधीमध्ये 1 लाभाच्या योजना आहेत, तर सुधारित आश्वासित प्रगती योजना ही संपूर्ण सेवा कालावधीत 2ऱ्या लाभाची योजना आहे. या दोन्ही योजनेअंतर्गत अनुज्ञेय केलेला पहिला लाभ हा संबंधितास त्याच्या मूळ नियुक्तीपासून 12 वर्षाच्या नियमित सेवा पूर्ण केल्यानंतर पात्रतेनुसार अनुज्ञेय करण्यात येतो, तर सुधारित सेवा अंतर्गत आश्वासित प्रगती योजनेअंतर्गत 2रा लाभ हा पहिला लाभाच्या प्राप्तीच्या तारखेपासून 12 वर्षाच्या सेवेनंतर पात्रतेनुसार अनुज्ञेय करण्यात येतो. समजा अ, ब, क हे शासकीय सेवेत दिनांक 13/5/1985 रोजी रुजू झाले, तर त्यांना कालबद्ध पदोन्नतीचा लाभ दिनांक 13/5/1997 रोजी देय राहील. हा लाभ पहिला लाभ समजण्यात यावा. तर सुधारित सेवा अंतर्गत आश्वासित प्रगती योजनेचा लाभ दिनांक 13/5/2009 रोजी मिळेल. हा 2रा लाभ समजण्यात यावा. पात्रता व 12 वर्षाची सलग सेवा दोन्ही लाभात अपेक्षित आहे. 7व्या वेतन आयोगामध्ये 10, 20, 30 वर्षाच्या नियमित सेवेनंतर 3 लाभांची सुधारित सेवा अंतर्गत आश्वासित प्रगती योजना दिनांक 1/1/16 पासून अंमलात आली आहे. 7व्या वेतन आयोगामध्ये 3 लाभांची सुधारित सेवा अंतर्गत आश्वासित प्रगती योजना ही वेतन मॅट्रिक्समधील वेतन स्तर S20 पर्यंत वेतन घेणाऱ्या कर्मचारी, अधिकारी यांना लागू राहील. कर्मचारी व अधिकारी हे कोणत्याही कारणामुळे वेतन स्तर S21 मध्ये वेतन आहारित करू लागतील तेव्हा त्यांना उपरोक्त नवीन योजनेअंतर्गत लाभ मिळणार नाही. या योजनेखाली पात्र कर्मचारी, अधिकारी यांना संपूर्ण सेवा कालावधीत पात्रतेनुसार 3 वेळा या योजनेचा लाभ मंजूर करण्यात येईल. मात्र ज्या कर्मचाऱ्यांना, अधिकारी यांना 2 कार्यात्मक पदोन्नत्या मिळाल्या आहेत, त्यांना या योजनेअंतर्गत फक्त 1च लाभ अनुज्ञेय होईल. ज्या कर्मचारी, अधिकारी यांना 3 कार्यात्मक पदोन्नत्या मिळाले आहेत, त्यांना या योजनेअंतर्गत एकही लाभ अनुज्ञेय राहणार नाही. शालेय शिक्षण विभागाच्या शासन निर्णय दिनांक 17/6/2013 व दिनांक 12/3/2018 अन्वये मानधन तत्वावरील शिक्षण सेवक पदावरील 3 वर्षाची सेवा शिक्षक संवर्गास 12 वर्षानंतर अनुज्ञेय ठरणाऱ्या वरिष्ठ वेतन श्रेणीसाठी ग्राह्य धरावी. कृषी विभागातील कृषी सहाय्यकांनी 3 वर्ष करार पद्धतीने कृषी सेवा म्हणून व्यतीत केलेला कालावधी सेवा अंतर्गत आश्वासित प्रगती योजनेच्या लाभासाठी शासन निर्णय दिनांक 11 एप्रिल 2018 अन्वये विचारात घ्यावे. ग्रामविकास विभागातील कंत्राटी तत्वावर नियुक्त झालेल्या व तदनंतर सेवा नियमित झालेल्या ग्रामसेवकांची 3 वर्षाची सेवा आश्वासित प्रगती योजनेच्या लाभासाठी शासन निर्णय दिनांक 28 मार्च 2018 अन्वये विचारात घ्यावी. ज्या कर्मचाऱ्यांना योजनेचा लाभ मिळाल्यानंतर
त्याची कार्यात्मक पदोन्नती झाल्यास पुन्हा वेतन निश्चिती नसल्यामुळे अशा कार्यात्मक पदोन्नतीची गणना एकूण 3 कार्यात्मक पदोन्नतीच्या संख्येमध्ये करता येणार नाही. समजा अ, ब, क हे शासकीय सेवेत दिनांक 13/5/1985 रोजी कंत्रशलिपिक या पदावर रुजू झाले. दिनांक 13/5/1997 रोजी त्यांना सेवा अंतर्गत आश्वासित प्रगती योजनेचा पहिला लाभ देण्यात आला, तर त्यांचे वेतन वरिष्ठ लिपिक या पदाच्या वेतन श्रेणीत निश्चित करण्यात आले. अ, ब, क यांना वरिष्ठ लिपिक या पदावर दिनांक 2/7/2007 रोजी कार्यात्मक पदोन्नती मिळाली. तेव्हा नियमानुसार वेतन निश्चिती झाली नाही. ही पदोन्नती 3 लाभांकरता गृहीत धरले जाणार नाही. त्यामुळे अ, ब, क यांना दिनांक 13/5/2009 रोजी सुधारित सेवा अंतर्गत आश्वासित प्रगती योजनेचा दुसरा लाभ अनुज्ञेय होईल. आपण पहिल्यांदा माझा चॅनल पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब, व्हिडिओला लाईक करा. तसेच पूर्ण माहितीसाठी व्हिडिओ स्किप न करता तो शेवटपर्यंत पहा. या 3 लाभांच्या योजनेच्या लाभार्थीस पदोन्नतीच्या पदाकरता विविध केली ती अर्हता, ज्येष्ठता, पात्रता, अर्थ परीक्षा, विभागीय परीक्षा उत्तीर्ण असणे, गोपनीय अहवालाची प्रतवारी, विभागीय चौकशी व न्यायिक प्रकरण प्रलंबित नसणे, याच्या स्थितीत जात वैधता प्रमाणपत्र उपलब्ध असणे, अशा पदोन्नतीच्या कार्यपद्धती विभागीय पदोन्नती समितीच्या बैठकीत करणे आवश्यक आहे. वर्ग 4 मधील कर्मचारी व मागासवर्गीय कर्मचारी यांच्या पदोन्नतीकरता सामान्य प्रशासन विभागाने विविध केलेले आदेश तसेच धोरण विचारात घेऊन संबंधितांची या योजनेअंतर्गत लाभासाठी पात्रता तपासण्यात यावी. या योजनेमुळे जबाबदारी आणि कर्तव्यात वाढ होत नसली तरी नियमित पदोन्नतीप्रमाणे वेतन निश्चितीचा लाभ देण्यात येईल. मात्र वेतन निश्चितीत मिळालेला लाभ त्याच वेतन श्रेणीत कार्यात्मक पदोन्नती मिळाल्यानंतर अनुज्ञेय असणार नाही. वेतन निश्चिती करताना तो नियमित पदोन्नती नंतरच्या वेतन श्रेणीप्रमाणे महाराष्ट्र नागरी सेवा वेतन नियम 1981 च्या क्रमांक 11(1)(a) प्रमाणे करण्यात येईल. वरिष्ठ वेतन श्रेणीतील वेतन निश्चिती महाराष्ट्र नागरी सेवा वेतन नियम 1981 च्या नियम 11(1)(a) प्रमाणे करावयाची असल्याने कर्मचारी वित्त विभागाच्या शासन निर्णय दिनांक 6/11/1984 अनुसार वेतन निश्चितीसाठी पदोन्नतीच्या आदेशाच्या दिनांकापासून 30 दिवसांपर्यंत विकल्प देणे आवश्यक आहे. ठराविक सेवा कालावधीनंतर संबंधित पदाच्या कर्तव्य व जबाबदारीत वाढ न होता अकार्यात्मक वा तत्सम उच्च वेतन संरचना मंजूर करण्यात आलेला लाभ हा या योजनेखाली पहिला लाभ समजण्यात यावा. शासन निर्णय दिनांक 27 फेब्रुवारी 2006 अन्वये दिनांक 1 ऑक्टोबर 2003 पासून मंत्रालयातील कक्ष अधिकारी संवर्गास 4 वर्षाच्या नियमित सेवेनंतर अकार्यात्मक वेतन श्रेणी मंजूर करण्यात येते. सुधारित सेवा अंतर्गत आश्वासित प्रगती योजनेचा शासन निर्णय दिनांक 1 एप्रिल 2010 च्या परिषद क्रमांक 2 व 3 नुसार कक्ष अधिकारी संवर्गास 4 वर्षाच्या नियमित सेवेनंतर देण्यात येणारी अकार्यात्मक वेतन संरचना सुधारित आश्वासित प्रगती योजनेचा भाग आहे. समजा अ, ब, क हे शासकीय सेवेत दिनांक 9/11/2009 रोजी कक्ष अधिकारी या पदावर रुजू झाले, तर त्यांचे वेतन 9,300, 34,800 अधिक ग्रेड पे रुपये 4,800 या वेतन संरचनेत निश्चित करण्यात आले. त्यानंतर 4 वर्षाच्या नियमित सेवेनंतर त्यांना अकार्यात्मक संरचनेचा लाभ देण्यात आला व त्यांचे वेतन 15,700 ते 39,100 अधिक ग्रेड पे रुपये 5,400 या वेतन संरचनेत निश्चित करण्यात आले. हा लाभ या योजनेअंतर्गत पहिला लाभ समजण्यात यावा. ज्या कर्मचाऱ्यास दिनांक 1/1/16 ते शासन निर्णय दिनांक 2/3/2019 पर्यंत यथास्थित 12 व 24 वर्षाच्या सेवेनंतर पदोन्नतीच्या साखळीतील पदावर पहिला अथवा दुसरा लाभ मंजूर झाला आहे, त्यांना 20, 12+8 व 30, 24+6 वर्षाच्या नियमित सेवेनंतर पात्रतेनुसार यथास्थित दुसरा व तिसरा लाभ मंजूर करण्यात यावा.
समजा अ.ब.क. यांची शासकीय सेवेत नियुक्ती दिनांक 1/7/1994 रोजी कनिष्ठ लिपिक या पदावर झाली. 12 वर्षाच्या नियमित सेवा पूर्ण झाल्याने त्यांना कालबद्ध पदोन्नतीचा लाभ दिनांक 1/7/2006 रोजी मंजूर करण्यात आला. दुसरा लाभ त्यांना दिनांक 1/10/2018 रोजी मंजूर करण्यात आला. 3 लाभांच्या सुधारित सेवा अंतर्गत आश्वासित प्रगती योजनेखाली दुसरा लाभ 20 वर्षांनंतर म्हणजे दिनांक 1/7/2014 पासून अनुज्ञेय होईल. तथापि सदर योजना दिनांक 1/1/16 पासून अंमलात आल्याने यापूर्वी दिनांक 1/10/2018 रोजी मंजूर करण्यात आलेला 24 वर्षाचा लाभ रद्द करून सुधारित दिनांकास म्हणजे दिनांक 1/1/16 रोजी अनुज्ञेय होईल. फरकाची रक्कम संबंधितास अध्येय राहील. आपण पहिल्यांदा माझा चॅनल पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब, व्हिडिओला लाईक करा. तसेच पूर्ण माहितीसाठी व्हिडिओ स्किप न करता तो शेवटपर्यंत पहा. तथापि ज्या कर्मचाऱ्यांना कालबद्ध पदोन्नती सेवा अंतर्गत आश्वासित प्रगती योजनेचा पहिला वा दुसरा लाभ हा दिनांक 31/12/2015 रोजी प्राप्त होऊन ते दिनांक 1/1/16 रोजी वा नंतरच्या तारखेत सेवानिवृत्त किंवा मृत्यू पावले आहेत, अशा कर्मचाऱ्यांना त्यांच्या लाभाच्या तारखेपासून यथास्थित 8 वर्षाची सेवा तसेच 6 वर्षी सेवा ही त्यांच्या निवृत्तीच्या तारखेस किंवा मृत्यूच्या तारखेस पूर्ण होत आहे. अशा कर्मचाऱ्यांना अनुज्ञेयतेनुसार व पात्रतेनुसार यथास्थित दुसरा व तिसरा लाभ अनुज्ञेय करण्यात यावा. समजा अ.ब.क. हे शासकीय सेवेत दिनांक 1/7/1986 रोजी लिपिक या पदावर रुजू झाले. त्यांना 12 वर्षाच्या नियमित सेवेनंतर पहिला लाभ दिनांक 1/7/1998 रोजी व दुसरा लाभ दिनांक 1/7/2010 रोजी देण्यात आला. ते दिनांक 31/3/2018 रोजी सेवानिवृत्त झाले. अ.ब.क. यांना यापूर्वी 2 लाभ मंजूर करण्यात आले आहेत व ते दिनांक 31/3/2018 रोजी सेवानिवृत्त होण्यापूर्वी दिनांक 1/7/2016 रोजी त्यांची 30 वर्षाची सेवा पूर्ण झाल्यामुळे सदर दिनांकास तिसरा लाभ त्यांना अनुज्ञेय होईल. जे अधिकारी कर्मचारी दिनांक 1/1/2016 पूर्वी शासन सेवेतून सेवानिवृत्त झाले आहेत किंवा मृत्यू पावले आहेत त्यांना सुधारित सेवा अंतर्गत आश्वासित प्रगती योजनेचा लाभ अनुज्ञेय ठरणार नाही, जरी ते दिनांक 1/1/2016 पूर्वी या योजनेच्या लाभास पात्र ठरत असले तरी. समजा अ.ब.क. यांचा जन्म दिनांक 6/10/1957 आहे व ते शासकीय सेवेत दिनांक 8/9/1984 रोजी लिपिक या पदावर रुजू झाले. त्यांना 12 वर्षाच्या नियमित सेवेनंतर कालबद्ध पदोन्नती योजनेअंतर्गत पहिला लाभ दिनांक 8/9/1996 रोजी मिळेल. तर सुधारित सेवा अंतर्गत आश्वासित प्रगती योजनेचा दुसरा लाभ 24 वर्षाच्या नियमित सेवेनंतर दिनांक 8/9/2008 रोजी मिळेल. ते नियमित सेवेची 30 वर्ष दिनांक 8/9/2014 रोजी पूर्ण करतील, तरीसुद्धा त्यांना 3 लाभांच्या योजनेअंतर्गत तिसरा लाभ मिळणार नाही, कारण ही योजना दिनांक 1/1/2016 पासून अंमलात आली आहे व ते दिनांक 31/10/2015 रोजी सेवानिवृत्त झाले आहेत. ज्या कर्मचारी अधिकारी यांच्या नियमित सेवेची 10 वर्ष दिनांक 31/12/2015 पूर्वी किंवा 31/12/2015 रोजी पूर्ण होतील त्यांना 3 लाभांच्या योजनेअंतर्गत पहिला लाभ हा दिनांक 1/1/2016 रोजी पात्रतेनुसार अनुज्ञेय होईल. समजा अ.ब.क. हे शासकीय सेवेत दिनांक 1/11/2005 रोजी लिपिक या पदावर रुजू झाले. त्यांची 10 वर्षाची नियमित सेवा दिनांक 1/11/2015 रोजी पूर्ण झाली. त्यांना 3 लाभांच्या सुधारित सेवा अंतर्गत आश्वासित प्रगती योजनेचा पहिला लाभ दिनांक 1/1/2016 रोजी पात्रतेनुसार अनुज्ञेय होईल. एकाकी पदावर कार्यरत असलेला कर्मचारी यांना दिनांक 1/1/2016 ते शासन निर्णय दिनांक 2/3/2019 पर्यंत यथास्थित 12 वा 24 वर्षाच्या सेवेनंतर पहिला अथवा दुसरा लाभ मंजूर झाला आहे. त्यांना 20, 12+8 व 30, 24+6 एवढ्या वर्षाच्या सेवेनंतर पात्रतेनुसार यथास्थित दुसरा व तिसरा लाभ
सोबत दिलेल्या परिशिष्टात दर्शविल्यानुसार वेतन मॅट्रिक्समधील नजीकच्या वेतन स्तरामध्ये मंजूर करण्यात यावा. परिशिष्ट शासन निर्णय दिनांक 2/3/2019. या योजनेखाली पहिला, दुसरा व तिसरा अथवा तिन्ही लाभ मंजूर केल्यानंतर प्रत्यक्ष पदोन्नती नाकारलेल्या अथवा पदोन्नतीस अपात्र ठरलेल्या कर्मचाऱ्यांना देण्यात आलेले लाभ काढून घेण्यात येतील. तथापि अशा लाभांची वसुली करण्यात येणार नाही. लाभ काढून घेतल्यावर सदर कर्मचाऱ्याची वेतन निश्चिती जणू काही या योजनेचा लाभ त्यांना दिलाच नाही असे समजून महाराष्ट्र नागरी सेवा वेतन नियम 1981 मधील नियम 12च्या तरतुदीनुसार करण्यात यावी. 7व्या वेतन आयोगानुसार संबंधित विभागाने वेतन निश्चिती केल्यानंतर ते वेतन पडताळणी पथकाकडून पडताळणी करून घ्यावी. समजा एखाद्या कर्मचाऱ्यास 3 लाभांच्या योजनेअंतर्गत तिसरा लाभ दिनांक 1/1/16 रोजी दिल्यास व त्याप्रमाणे वेतन निश्चिती केल्यास ती वेतन निश्चितीसुद्धा वेतन पडताळणी पथकाकडून पडताळून घ्यावी. समजा अ.ब.क. यांचे दिनांक 31/12/2015 रोजी 6व्या वेतन आयोगानुसार वेतन ₹10,890 अधिक रेट पे ₹24 आहे. 7व्या वेतन आयोगानुसार त्यांचे वेतन स्तर S8 मध्ये ₹34,300 वर निश्चित केले जाईल. त्यांना सुधारित सेवा अंतर्गत आश्वासित प्रगती योजनेचा दुसरा लाभ दिनांक 1/1/16 रोजी दिला गेला. त्यामुळे त्यांचे वेतन निश्चितीच ₹34,400 S9 लेवल 10 मध्ये केली जाईल. वेतन निश्चिती ₹34,300 S8 लेवल 11 7व्या वेतन आयोगानुसार व ₹34,400 S9 लेवल 10 सुधारित सेवा अंतर्गत आश्वासित प्रगती योजनेचा तिसरा लाभ या दोन्ही वेतन निश्चितीची पडताळणी वेतन पडताळणी पथकाकडून घ्यावी व त्याची नोंद सेवा पुस्तकात घ्यावी. हे लक्षात असू द्या, 7व्या वेतन आयोगाची वेतन निश्चिती झाल्यानंतर दिनांक 1/1/16 पासून 3 लाभांची वेतन निश्चिती अनुज्ञेय आहे. 1/1/2016 पूर्वीचा सेवा काळ 3 लाभांसाठी विचारात घेताना सलग 20-30 वर्ष पूर्ण झालीत असा विचारात न घेता 12-24 वर्षाचा लाभ मंजूर झाला त्यानुसार दुसरा तिसरा लाभ देय ठरतो. 10-20-30 वर्षाचा लाभ मंजूर करताना मिळालेल्या पदोन्नत्या विचारात घ्याव्यात. पुढच्या भागात आपण वेतन निश्चितीबद्दल सविस्तर माहिती घेऊ. ही चित्रफीत आपणास उपयुक्त होईल अशी मी आशा करतो. आपणास काही शंका किंवा प्रश्न विचारायचे असतील तर जरूर विचारा. मी त्यास उत्तर देईन. आपले प्रश्न कमेंट्स बॉक्समध्ये लिहा आणि आपला अभिप्राय जरूर कळवा. हा व्हिडिओ आपल्या माहितीसाठी तयार केलेला आहे. आवडला असेल तर न चुकता न विसरता लाईक करा आणि सबस्क्राईबसुद्धा, जेणेकरून पुढील भागात नोटिफिकेशन आपणास येईल. आपणा सर्वांना चांगले आरोग्य लाभो हीच सदिच्छा व्यक्त करून मी आपली रजा घेतो. धन्यवाद.